तर आता सध्या कदाचित थोडा आवाज क्लिअर येत असेल, तर कालच्या विषयावरती थोडंसं बोलायचं आहे. जसं की आपण सगळ्यांनी बातम्या पाहिल्या असतील आणि पवई येथील भीमनगर जे आहे तेथील 700 ते 800 झोपड्या धारकांना काल त्यांच्या घरातून बाहेर काढून जी त्यांची घरं होती ती पूर्णपणे निष्कासित केली गेली आणि आज एक 700 ते 800 कुटुंब रस्त्यावरती आहेत आणि त्यातील बहुतांश लोकही बहुजन आहेत, आंबेडकरी विचारांचे आहेत आणि मुद्दामून हा सर्व प्रकार मुद्दामून केल्यासारखं दिसून येतो. कारण इलेक्शन होऊन इलेक्शनचा रिझल्ट येईपर्यंत वाट पाहिली गेली आणि एक तडकाफडकी निर्णय घेऊन ही कारवाई केली गेली आणि याच्यामध्ये अनेक लोकांना घरात घुसून मारहाण करण्यात आली. एक फोर्सफुली त्यांना बाहेर काढण्यात आलं. शांतप्रियरित्या ते आंदोलन करत होते, पण काही बिल्डरच्या सूत्रानुसार असं समजून येत आहे की काही बाहेरचे लोकच त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते आणि काही बिल्डरचे गुंड असतील. ते हिरानंदनी बिल्डरच्या वरती आरोप केला जात आहे काही लोकांचा की त्याचेच काही लोकांनी दगडफेक चालू केली आणि त्यामुळे वातावरण चिघळलं. काही पोलीसही जखमी झाले आणि पोलीस जखमी झाल्यामुळे जे काही अतिरिक्त पोलीस दल आहे त्यांच्या मदतीने, तसेच BMC महानगरपालिकेचे कर्मचारी आणि तसेच 200 बाउन्सर, लेडीज बाउन्सर्स, इतर काही बाहेरचे गुंड बिल्डरच्या बाजूचे, असे इतरही अनोळखी लोक त्या एरियामध्ये घुसून सगळ्या लोकांना मारून बाहेर काढलेलं आहे. तर अशा प्रकारे फोर्सफुली आणि कायदा म्हणतो की जून महिन्यामध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये कुठलंही रातगर निष्कासित तुम्ही करू शकत नाही किंवा अतिक्रमण केलेलं असेल तरी सुद्धा त्याच्यावरती कारवाई करू शकत नाही. कारण अगदी पावसाळ्याचे दिवस आहेत, कधीही पाऊस हा प्रचंड कधीही वाढू शकतो आणि अशा प्रकारे जर तुम्ही एवढ्या हजारो लोकांना रस्त्यावरती आणलं आहे तर त्यांचा बंदोबस्त केला आहे का तेवढा, तेही कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त दिसून येत नाही आहे. त्यामुळे खूप असे हाल दिसून आले त्या ठिकाणी. आम्ही प्रत्यक्षात भेट दिली आणि भेट दिल्यानंतर समजलं की तिथे लहान मुलं, महिला आणि वयस्कर लोक यांनाही मारहाण झालेली आहे. बायकांनाही पोलिसांतर्फे मारहाण झालेली आहे. तर यामध्ये दिसून येतं या व्हिडिओजमध्ये की कशा प्रकारे लोकांना म्हणजे जे शांतताप्रिय लोक होते, जे तिथे काही गडबड करत नव्हते, अशा लोकांनाही फोर्सफुली त्यांना बाहेर काढून मारहाण करत, केवळ पकडून म्हणजे बाहेर न काढता त्यांना प्रत्येकाला मारहाण करूनच त्यांना बाहेर काढलेलं आहे. म्हणजे केवळ एक राग जो आहे तो आपल्याला दिसून येतो. आपण बाजूला बघू शकतो इथे पहिला विषय ज्याला मार लागली त्याला औषध उपचार आणि सर्टिफिकेट. दुसरा विषय ह्या लहान पोऱ्या सकाळीपासून त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था. पण पोलीस आहे. विचार केला तर इथे हा जो व्यक्ती आहे हा पायामध्ये याच्या एक साधी चप्पल आहे, हा युनिफॉर्म वरती नाही आहे. तर अशा प्रकारे ते लोक बाहेरचे जे आहेत लोक किंवा तर हे पोलीस कर्मचारी सिव्हिलमध्ये असेल तर तसं स्पष्टीकरण पोलिसांनी द्यावं. हे असे काही व्यक्ती जे आहेत हा बघूनच पोलीसवाला दिसत नाही याच्यामध्ये. आपण बघू शकता याला पोलीस नाही बाहेर काढण्यात मारहाणी करताना दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण बघू शकता की कसं फोर्सफुली लोकांना बाहेर काढून म्हणजे जे महिला असतील
पहिला विषय काय आहे? पहिला विषय ज्याला माग लागली त्याला औषध उपचार आणि सर्टिफिकेट. दुसरा विषय ज्या लहान लहान पोरे आहेत सकाळीपासून उपस्थित आहे त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था. या दोन विषयाकडे समजून करा. नंतर काय करायचं लक्षात. आणि हे दिलीप लांडे म्हणून जे आहेत शिंदेची शिवसेना पालिकेची कारवाई नियमबाह्य आहे असा आरोप नसीम खान यांनी केलेला आहे. लावतो मी. पालिकेची कारवाई नियमबाह्य आहे असा आरोप नसीम खान यांनी केलेला आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे? न्यायालयाच्या आदेशानुसार ते चालू आहे. पालिकेची कारवाई ही न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहे. नक्कीच दिलीपजी. तर अशा प्रकारे आपण पाहू शकता की कशा प्रकारे लोकांची म्हणजे मारहाण केली गेली लोकांना फोर्सफुली लोकांनी बिल्डरच्या साह्याने म्हणा गुंडांच्या साह्याने फोर्सफुली काढण्यात आलं. असं कित्येक ठिकाणी अनधिकृतरित्या मोठ्या बिल्डर्सने म्हणा किंवा व्यावसायिकांनी जागा कॅप्चर केलेल्या आहेत, भूखंड खशात घातलेले आहेत. पण कधीही अशी कारवाई आपण पाहिली नसेल की त्यांच्यावरती अशी जी एकदम हिंसाचार करून कारवाई केली जाते. त्यांच्याकडून हे महानगरपालिकेवाले साठलोट करून काय त्यांचं असेल ते भ्रष्टाचार करून त्या जागा त्यांना मिळवू देतात स्वतःच्या फायद्यासाठी. पोलीस प्रशासन म्हणा किंवा महानगरपालिका म्हणा हे आपण पाहतो की कित्येक ठिकाणी अनधिकृत बिझनेस करणारे कंपन्या आहेत किंवा बिल्डर्स आहेत हे अशाच प्रकारे फोर्सफुली शासकीय जमिनीसुद्धा घशात घालतात किंवा अशा गरीब ठिकाणी जे लोक राहत असतात त्यांनासुद्धा असंच प्रकारे फोर्सफुली बाहेर काढण्यात येतं आणि भूखंड मोकळा केला जातो. त्याचं उदाहरण हे कालचं पवईचं आहे. तर याच्यामध्ये आणखीन एक माझ्याकडे व्हिडिओ आहे तो सुद्धा मी इथे प्ले करणार आहे. त्याच्यामध्ये जो व्हिडिओ काल मिळाला त्यामध्ये एक आपल्या बहुजन बांधवाला कशा प्रकारे एखाद्या जनावराला मारहाण करतात तशा प्रकारे मारहाण करण्यात आली आणि अतिशय कठीण परिस्थितीमध्ये तो म्हणजे गंभीर परिस्थितीमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तर मी जास्त काही बोलत नाही आहे. तुम्ही व्हिडिओ पहा आणि सांगा हे किती योग्य होतं ते. तुम्ही लावलेलं आहे. का मारलं? त्यावेळेस आपल्या पोरांनी काहीतरी त्यांच्यावरती अत्याचार केला. त्याच्यानंतर त्या लोकांनी आणखी माणसं वाढवलं. नंतर मला वाटतं हे झालं हे आम्हाला एक तुम्हाला घरात येतो बोललेत कधी? घरामध्ये घुसून मारलाय. तुम्हाला घरामध्ये घुसून मारलं? तुम्हाला घरं देणार होते असे ते म्हणताय. तुम्हाला घर दिले का? नाही दिले. तुम्हाला कुठे कुठे मारलं बघू द्या. दाखवा जरा बघू शकता. बघा कशा प्रकारे झालेले आहे. अंगावरती वळ उठलेले आहेत आणि अक्षरशः त्यांना चालण्यायोग्य सुद्धा ठेवलेला नाही आहे बंधूंना. बघू शकता अमानुषरित्या त्याच्यावरती लाठीचार्ज केला आहे. बाउन्सर्स आणले होते, महिला बाउन्सर सुद्धा तर एवढं साधं सरळ पकडून बाहेर नेऊ शकतात. मारहाण करण्याची गरज नव्हती. आपण बघू शकतो पाय दुखायला थांब थोडा. अभी मैं 104 कितना 5 ये लेकर गया हूँ, 5.5 ये लेकर. सब लोग को ऐसे ही मारा? ऐसे ही मारा. आपका एफआईआर वगैरह लिया है? बघू शकतो हातपाय सगळे पूर्ण तोडून ठेवले. हा पोलीस पाटा लावून गिरांगणी दिलं आणि याला घर न देता या ठिकाणी मारून फेकून दिलं. आता हे लोक राहतील कुठे? ही परिस्थिती लोकांची. हजारो लोक या ठिकाणी रस्त्यावरती आहेत. सरकार आहे का हुकुमशाही आहे? त्यांना आपण
वास्तव्य करावं अशी त्यांची सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यांना घराच्या बदले घर द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. एवढं त्यांचं म्हणणं होतं, पण त्यांना घर न देता त्यांना हाणामारी करून घराच्या बाहेर दारीतली काढून टाकले. आणि हा माणूस एवढा परिस्थितीमध्ये आहे की क्रिटिकल कंडिशन याला चालता सुद्धा येत नाही. त्यांच्या हाता पायाला पूर्णपणे मारलेला आहे. ठीक आहे भाई. तर आपण हा व्हिडिओ पाहिलात की कशा प्रकारे गंभीररित्या जखमी झालेले आहेत लोक. तर हे काही व्हिडिओ जे आहेत ते माझ्यापर्यंत आले, मला मिळवता आले, ते मी तुम्हाला दाखवत आहे. असे भरपूर असे लोक आहेत, जखमी लोक आहेत, ज्यांच्या कोणी फेसबुक लाईव्ह काल पाहिलं असेल त्या घटनेच्या, जिथे ही घटना घडली पवई भीमनगर, तिथे संध्याकाळी जाऊन त्या लोकांच्या काही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. पण लोक खूप आपापल्याच त्रासामध्ये आहेत. आपलं सामान, लहान मुलं सगळ्यांना घेऊन फुटपाथवरती म्हणजे राहिलेले आहेत. राहायची त्यांना वेळ आलेली आहे. तर मी सर्व आपले जे बहुजन बांधव आहेत त्यांना एक विनंती करतो किंवा एक आव्हान आहे की सध्या काळाची गरज अशी आहे की जे बेघर झालेले आहेत त्यांना, त्यामध्ये लहान मुलं आहेत, महिला आहेत, मुली आहेत व वृद्ध लोकसुद्धा आहेत, त्यांना आपण काही ना काही जाऊन तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था करावी किंवा कसं काय ज्याची जशी इच्छा असेल त्यांनी तसा त्यांना मदत करावा. आणि दुसरी गोष्ट की जे सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी हा विषय न्यायिक मार्गाने, संविधानिक मार्गाने, कायदेशीररित्या याच्यावरती लढाई करण्याचा प्रयत्न करावा. आणि जे बेघर झालेले जे लोक आहेत हे मुळात टेम्पररी म्हणजे आज उद्या राहायला आलेले नव्हते. हे गेले 30 ते 35 वर्षाचे काही जणांकडे पुरावे आहेत. कितीतरी हे जे झोपडीधारक होते हे वोटर होते. इलेक्शन झालं, वोटिंग झाली, निकाल लागले, त्यांचं काम झालं, मग आता त्याच्यावरती कारवाई झालेली आहे. आणि या कारवाईची दाद कुठल्याही स्थानिक आता नवनिर्वाचित खासदार असेल त्यांच्याकडूनही दाद घेतलेली नाही आहे. काही काँग्रेसचे नेते तिथे आले होते, नसीम खान, त्यांची सुद्धा एक व्हिडिओ क्लिप आहे, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आणि त्यांनी चांगल्याच प्रकारे जे आहेत अधिकारी त्यांना धारेवर धरलं होतं आणि ते काय बोलले ते सुद्धा आपण एक ऐकून घेऊयात. तर अशा प्रकारे जे एक 25-30 वर्ष जुने जे लोक आहेत जे राहत आहेत त्यांना सुद्धा फोर्सफुली एक हिरानंदानी पवई हे जे आहे, एक तुम्ही जर जाणताय एरियाला तर एक हायफाय म्हणजे उच्चप्रभू परिसर जाणला जातो. मोठमोठ्या इमारती इथे, उंच इमारती इथे आहेत आणि त्याला लागूनही असल्यामुळे ही जी झोपडपट्टी आहे किंवा जे झोपडीधारक तिथे राहत होते हे कुठेतरी त्यांना डोळ्यामध्ये येतं आणि तो परिसराला त्यांना जे हिरानंदानी बिल्डर आहेत किंवा इतर काही बिल्डर आहेत त्यांची नावं येत आहेत. त्यांनी त्या भूखंडाला खाली करण्यासाठी हा शक्तिप्रयोग केलेला दिसून येतो आहे. आणि हा पाहायला गेला तर ह्याच्याबद्दल आता आपण एक व्हिडिओ ऐका, त्यानंतर आणखीनही सविस्तर याच्यावरती आपण बोलू शकतो. हेच ऑर्डर ना? नाही, शेवटची ऑर्डर ना 3 जूनची ऑर्डर काय म्हणतोय वाचा जरा. वाचली ना? तुम्हाला येत नसेल तर मी सांगतो, वाचून सांगतो. Tirangaj city survey number so Tirangaj is already settled and further action will be taken in accordance with law. Accordance with law. Law काय म्हणतोय MNC एक की पहिला कुठलाही स्ट्रक्चर तुम्हाला तोडायचे असेल तर तुम्ही त्यांना 351ची नोटीस दिली पाहिजे, त्यांच्या कागदपत्राची शहानिशा केली पाहिजे. कायद्याप्रमाणे जर तुम्हाला पुरावा मान्य नसेल तर रिजेक्ट करून त्यांना 488ची नोटीस दिली पाहिजे आणि नंतर डेमोल्युशन केला पाहिजे. हाच प्रोसिजर आहे. हा प्रोसिजर तुम्ही फॉलो केलाय का? या 3 तारीखचा ऑर्डर आहे. आज 6 तारीखला तुम्ही डेमोल्युशन करताय. 3 दिवसात MRDP एक ह्याच्यावर लागू होत नाही ना. टेम्पररी स्ट्रक्चर कोणी सांगितलं? तुम्हाला स्वप्न पडला की टेम्पररी स्ट्रक्चर आहे? 25 वर्षापासून मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे. मी चार वेळा इथून आमदार 5 निवडणुका मी इथे लढवलेला आहे. 5 निवडणुकामध्ये मतदार यादीमध्ये यांचं नाव आहे की नाही आहे? तो टेम्पररी स्ट्रक्चर कशा म्हणू शकता तुम्ही? शासनाचा GR आहे, शासनचा GR, महानगरपालिकाचा GR. जागा कोणाची विषय तो नाही. कुठलीही जागावर स्ट्रक्चर असेल त्या स्ट्रक्चरला डेमोल्युशन करण्याआधी महानगरपालिका अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे
की त्याला नियमाप्रमाणे तुम्ही रोडवर बॉटलनेकवर बीएमसीचे फुटपाथवर रिस्ट्रिक्शन असतात. जर 2000 पूर्वी रिस्ट्रिक्शन असेल तर तुम्ही त्यांना रिहेट केल्याशिवाय तुम्ही डेमोलिशन करताय का? नाही चालू पुढे झाला नाही नोटीस दिलेला तुम्ही MIDPची नोटीस त्याच्यावर लागू होत नाही. तुम्ही नाही टेम्परवारी स्ट्रिक्चर तुम्ही म्हणू शकत नाही. टेम्परवारी स्ट्रिक्चर कशा म्हणताय? 25 वर्षाचा इन्स्पेक्टर टेम्परवारी होतो का? कागदाचा इन्स्पेक्टर आहे का? पत्राचा इन्स्पेक्टर आहे? बांधकाम आहे, टॉयलेट आहे, नाही कुठे सिटी सिव्हिल कोर्ट आता सिटी सिव्हिल कोर्टाने कुठेही तुम्हाला आदेश दिलेला नाहीये की तुम्ही डायरेक्ट डेमोलिशन करा असं ऑर्डर आहे का? इथे पण नाही म्हणजे काय एक्शन द्यायचे नियमाप्रमाणे गेला एक्शन द्यायचे असेल. महानगर तुम्ही अधिकारी आहात, क्लास 1 अधिकारी आहे, क्लास 2 अधिकारी, क्लास 1 अधिकारी जबाबदारी काय आहे? कायद्याचं पालन करणं. कायदा काय म्हणतोय? कुठलाही जुना इन्स्पेक्टर असेल तुम्हाला काढायची असेल प्रश्न जागा कोणाची आहे ही नाही आहे. प्रायव्हेट आहे की बीएमसीचा आहे की कलेक्टरची लँड आहे? इन्स्पेक्टर बीएमसी एक म्हणतोय जर काढायचं असेल तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ तुम्ही फॉलो केला पाहिजे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे MIDP ची नोटीस नाही. मी परत सांगतो तुम्ही कसं सांगताय एकच आहे बरोबर आहे. पण या इन्स्पेक्टर परमानंट इन्स्पेक्टर होते गेल्या 25 वर्षापासून. अरे 25 वर्षापासून इन्स्पेक्टर आहे तो टेम्पररी झाला का? काय वेगळी पत्राच्या जेवढ्या मुंबईमध्ये इन्स्पेक्टर आहे टेम्पररी झाले नाही मुंबईचे जेवढे पत्राचे इन्स्पेक्टर आहे झोपडे आहेत सगळे हे टेम्पररी इन्स्पेक्टर झाले. टेम्पररी कसे आहे? तुम्हाला इन्स्पेक्टरला जबाब घेऊन चालले का? गेल्या 25 वर्षापासून लोक राहत आहेत. मतदार यादीत नाव आहे, कागदपत्र आहे, पावती आहे तुमची बीएमसीची, सर्वे पावती आहे 2000 पूर्वीची. कसं तुम्ही तोडू शकताय? ऑर्डर कशा फॉलो करताय? ऑर्डर फॉलो करण्याची तुमची जबाबदारी कायदा फॉलो करायचा आहे. तुम्ही कोणाचे ऑर्डर फॉलो करू शकत नाही. जर तुमच्या वरिष्ठ अधिकारी चुकीची कारवाई करायचा निर्देश देईल तुम्ही फॉलो करणार का? नो, डेफिनेटली नो. यू आर द ऑफिसर. तुम्हाला नियम आणि कायदा फॉलो करायला पाहिजे. तुमच्यावर एट्रोसिटीचा एक गुन्हा दाखल करणार मी. चला सगळ्यांना घेऊन चला पोलीस ठाण्याला. एट्रोसिटी प्रमाणे तर पाहिलं आपण की कशा प्रकारे नसीम खान जे आहेत काँग्रेसचे त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन कालच जे अधिकारी होते त्यांची कान उघडणी चांगल्याच प्रकारे केली होती आणि ते BMC कर्मचारी महानगरपालिका कशा प्रकारे नियमबाह्य काम करत आहे त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलं. एक 20 ते 25 वर्ष जुनी झोपडपट्टी जी होती त्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट होते, ते मतदार होते इथले या विभागाचे आणि स्वतः त्यांनी कितीतरी वेळा तिथून निवडणुका लढवल्या होत्या आणि त्यांना ह्या परिसरातून मतदान लोक करत होते. असे बरेच लोक जे सामाजिक कार्यकर्ते इथे उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे होते, नंतर रिपब्लिकन सेनेचे होते, तसेच आणखीन ऑल इंडिया पॅन्थर त्याचे दीपक केदार नंतर आले ते. अशा प्रकारे विविध आंबेडकरी चळवळीच्या संघटना इथे यांनी येऊन भेट दिली, लोकांना मदतही केली. कारण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की ह्या लोकांना घर कधी मिळणार, तर हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला असून आणि ऐन पावसाळ्यामध्ये लोकांना बेघर केलं गेलेलं आहे आणि ते एक साधी छोटी संख्या नसून एक 700-800 घरांची जी झोपडपट्टी आहे ती उद्ध्वस्त केलेली आहे. तर कशा प्रकारे इथलं प्रशासन, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन हे लोकांना सहयोग करणार आहे आणि त्यांना हे सरकार कसं तात्पुरत्या कुठल्या ठिकाणी हलवणार आहे हा एक पुढे म्हणजे बघण्यासारखा मुद्दा आहे. तर या विषयावरून एकच समजून येतं की इथे जे गरीब आहेत त्यांना नेहमीच त्यांचं शोषण केलं जातं, मग ते कोणत्याही समाजाचे असो. काल पवई येथे जयभीमनगरमध्ये जी घटना घडली, एक 20 ते 25 वर्ष जुनी ही झोपडपट्टी असून आज केवळ बिल्डरच्या घशात घालण्यासाठी पोलिसांनी आणि महानगरपालिकेने मिळून हा कट रचला. शांतप्रियरित्या हे काम होऊ शकत होतं, पण फोर्सफुली गुंडांच्या मार्फत तसं लेडी जे असतात, गार्ड असतात, बाउन्सर असतात, त्यांच्या मदतीने किंवा इतर काही बाहेरील गुंड पोलिसांना मदत करताना आपण व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. अशा प्रकारे फोर्सफुली लोकांना मारून घरातून त्यांनी काढून ही झोपडपट्टी जमीनदोस्त केलेली आहे. तर या अशा गरिबांवरती अत्याचार करणाऱ्या जे प्रशासन आहे, पोलीस प्रशासन असो, महानगरपालिका असो, यांचा जाहीर निषेध. आणि तसेच आपण ही विविध ठिकाणी महानगरपालिका म्हणा किंवा आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये किंवा आपल्या आसपासच्या परिसरामध्ये अनधिकृत कामे पाहतो, पण त्याच्यावरती इतक्या तत्काळ आणि इतक्या तत्परतेने कधीच कारवाई केलेली आपल्याला दिसून येत नाही.
तेव्हा आपण सुद्धा आपल्या आसपास चालत असलेले अनधिकृत कामं म्हणा, मग ते मोठमोठे बिल्डर असो किंवा आणखीन मोठमोठे व्यावसायिक असो, त्यांच्याही तक्रारी करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही पहा की हे महानगरपालिका अधिकारी आहेत, ते कशा प्रकारे तत्परता दाखवतात. बिलकुल कुठल्याही प्रकारची तत्परता दाखवत नाही. तुमची तक्रारी ह्या वर्षानुवर्ष महिने ह्या पेंडिंग पडतील, हा आमचा अनुभव आहे. आम्ही सुद्धा काही विषयांवरती आमच्याकडे लोक तक्रारी घेऊन येतात आणि आम्ही त्याच्यावरती प्रयत्न करतो की त्याच्यावरती कारवाई व्हावी. पण अगदी एकदम संथपणे ही कारवाई चालू असते. कुठल्याही प्रकारे नोटिसा निघतात, अक्षरशः कारवाईच्या नोटिसा निघतात, पण कारवाई ही कुठल्याही प्रकारे होत नाही. कारण हे महानगरपालिका आणि जो बिल्डर असो किंवा जे स्ट्रक्चर बांधलेलं असतं, तो व्यक्ती श्रीमंत असतो, तो त्यांना पाहिजे तसा पैसा फेकायला तयार असतो. आणि केवळ पैसा कमवण्यासाठी, भ्रष्टाचार करण्यासाठी हे अधिकारी कधीच एक श्रीमंत व्यक्ती किंवा बिल्डर असो किंवा एक व्यावसायिक, मोठा व्यावसायिक असो, कंपनी असो, याच्यावरती कारवाई लवकर करत नाही. कारवाई करतो तर केवळ अशा पवईसारख्या जयभीम नगरवरती. तर अशा प्रकारे तुम्ही समजा पाहिलंच असेल की आपण कशा प्रकारे मारहाण एका युवकाला गंभीररित्या केलेली आहे. असे भरपूर लोकांना लागलेले आहेत. तसेच आपण आणखीन पाहिलं की पोलिसांबरोबर काही इतर लोकसुद्धा मारहाण करताना दिसत होते. आपण छुप्या कॅमेऱ्याने बघितलं की कशा प्रकारे पोलिसांसोबत एक व्यक्ती युवकांना मारत होता. म्हणजे शांतप्रिय पद्धतीने त्यांना तो अरेस्ट करून घेऊन जाऊ शकतो. समजा ते गोंधळ घालतात तर त्यांना तुम्ही पकडून घेऊन जाऊ शकता. पण मारतच मारणं, अमानुषपणे मारणं, कारण पोलिसांवरती ही दगडफेक झाली होती. त्या रागातून पोलीस प्रशासनाने ही कारवाई केलेली आहे, हे स्पष्ट दिसून येतं. तेव्हा आम्हीही या विषयावरती आमच्यातर्फे आवाज उचलणार आहोत आणि लवकरात लवकर ह्या बेघर लोकांना त्यांची घरं मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि येथील मुंबईमधील, ठाण्यामधील जितकेही अनधिकृत बांधकामे आहेत त्याच्यावरती आमची करडी नजर असणार आहे. आणि वारंवार आम्ही ही कामे निष्कासित करण्यासाठी महानगरपालिकेच्या मागे हात धुवून लागणार आहोत. हे तुम्ही आता महानगरपालिकेने समजून घ्यावे. कारण एका गरीब रस्त्यावरती राहणाऱ्या म्हणा, रस्त्यावरती फेरीवाले जे काम करणारे असो किंवा अशा गरीब झोपडपट्टीमध्ये राहणारे असो, अशा लोकांवरती कारवाई करण्यासाठी तत्पर अशी महानगरपालिका असते. पण तेच एखादा बिल्डर, एखादा व्यावसायिक मोठ्या कंपनीवर कारवाई करायची तेव्हा त्यांचे हात थरथर कापतात, तेव्हा त्यांचे हात पैशाने बांधले गेलेले असतात. तेव्हा आम्ही ही मोहीमच चालू करणार आहोत की जे परिसरात जेवढे अनधिकृत बांधकामं दिसतील, जे काही भूखंड कोणी मोठमोठ्या बिल्डरांनी गिळलेले असतील, त्याच्यावरती आम्ही आवाज उचलणार आहोत. आणि या महानगरपालिका बघूयात किती कारवाई करते ते. तर यापुढे आमचे काही व्हिडिओज येतील, त्यामध्ये आम्ही महानगरपालिकेचे जे काही अनधिकृत बांधकामे वगैरे आहेत त्याच्यावरती त्यांचं दुर्लक्ष आहे आणि ते कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती कारवाई करत नाही आहेत. तर आम्ही सुद्धा बघणार आहोत की ते श्रीमंतासोबत आणि गरिबांसोबत काय भेदभाव करतात, हे तुम्हाला आमच्या या व्हिडिओज मार्फत बघायला मिळेल. तर जास्त काही बोलत नाही याचा विषय, फक्त पवईमधील भीमनगर इथे काय प्रकार घडले आणि घडल्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. तर म्हणणं एकच आहे की 20 ते 25 वर्ष जुनी जी झोपडपट्टी आहे त्यामध्ये ऑलमोस्ट 90% बहुजन लोक राहतात. 20 ते 25 वर्षापासून ते इथले रहिवासी आहेत. ते लाईट बिल, पाण्याचं बिल सगळं त्यांचं ते भरत असताना, राशन कार्ड, आधार कार्ड त्यांचं सगळं असताना ते इथले मतदार होते. तुम्ही पाहिलं की नसीम खान इथले काँग्रेसचे होते, त्यांनी सुद्धा वक्तव्य केलं की त्यांनी किती वेळा या विभागातून मतदान झालेलं आहे. मग मतदान चालतं तर त्यांची घरं चालत, म्हणजे ते अनधिकृत कसे? जर तुमचे सगळे डॉक्युमेंट त्या ठिकाणचे होत आहेत आणि तर मग ते अनधिकृत कसे? आणि 2011 नंतर कायदा आला होता की जे पूर्वीचे 2011च्या पूर्वीचे जे रहिवासी आहेत, म्हणजे राहणारे ज्या ठिकाणी आहेत, त्यांना पुनर्वसन केलं जावं. मग ह्यांचं पुनर्वसन करण्याची योजना कुठे आखलेली आहे? यांची हे तोडण्या अगोदर पर्यायी व्यवस्था यांची कुठे केलेली होती? ह्याचंही उत्तर महानगरपालिकेकडे नाही आहे. तेव्हा हे एक कट रचून, एक बिल्डर तर्फे म्हणा, महानगरपालिका आणि पोलीस यांच्या संगनमतातून कट रचून या गरीब लोकांना बेघर केलेलं आहे, मारहाण केलेली आहे, रस्त्यावरती आणलेलं आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांचं कर्तव्य बनतं की आपणही सध्याची प्राथमिकता आहे जी या गरीब लोकांना काहीतरी खाण्यापिण्याची व्यवस्था म्हणा, राहण्याची व्यवस्था म्हणा, आपल्याकडून जमेल तशी मदत आपण करू शकता. आणि जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना कडकडीची विनंती आहे की त्यांनी यांचं घर मिळवून देण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येऊन काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे, कोर्टाची लढाई करणं गरजेचं आहे. तर सध्या एवढंच बोलू इच्छितो आणि ही स्ट्रीम आता इथेच थांबवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.